दिल्लीत जे आंदोलन चालू आहे समाजासाठी लढणाऱ्या ते वांगचुंग असो किंवा दिपके असो या आमच्या तरुणांच्या बाबत काही मधल्या काळात पेपर फुटी असो अनेक गोष्टींसाठी ते त्यांचं उपोषण चालू आहे। आज 20-22 दिवस झाले उपोषण चालू आहे। सरकारने उपोषण सोडवण्यापेक्षा त्यांच्या चुकीच्या पद्धतीने पोलिसाचा धाक दाखवून ते उपोषण आंदोलन मोडण्याचा प्रयत्न केला जात आहे। म्हणजे त्यांना पुढे उचलून नेलं, कुठं पोलीस स्टेशनला नेलं काय मला आज तर कळालं, त्या धुराचे नाळकांडे सोडले। अरे अशी दडपशाही करण्यापेक्षा त्याला त्यांचे प्रश्न समजून घ्या ना आणि त्या प्रश्नाला मार्ग काढा। ते स्वतःच्या प्रश्नासाठी उपोषणाला बसले का? ते स्वतःसाठी आंदोलनाला बसले का? सर्वसामान्य लोकांच्यासाठी ते जर प्रश्न मांडण्यासाठी जर तुमच्याकडून ज्या चुका होत्या त्या चुकाच्या संदर्भात ते उपोषण करतात याचा अर्थ सरकारने तिथे गेलं पाहिजे। काय आहे तुमचं अशाचे प्रश्न ना, ठीक आहे यामध्ये सुधारणा करू, यामध्ये ज्या लोकांनी पेपर फुटीमध्ये ज्यांचा सहभाग होता त्यांच्यावर कारवाई करू, त्या मुलांचं नुकसान होऊन देणार नाही। आता ठीक आहे त्यांचं वर्ष वायाला गेलं ते 1 वर्ष वाढून देऊ, असा काहीतरी मार्ग काढला पाहिजे। पण मार्ग काढण्यापेक्षा दडपशाही। पण आपला एक न्यूटनचा नियम आहे, तुम्ही जास्त दाबलं ना ते जेवढ्या प्रेशरने उद्रेक होत असतो। तुम्ही किती दिवस दाबणार आहे? मध्ये नोएडाला एक आंदोलन बेरोजगार तरुणांनी आंदोलन केलं, ते दाबण्याचा प्रयत्न केला। आता हे आंदोलन उपोषण चालू आहे ते दाबण्याचा प्रयत्न जर वारंवार तुम्ही सरकारी पोलिसाचा धाक दाखवून जर या गोष्टी थांबवणार असेल तर याचा निश्चित याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही आणि एक ना एक दिवस आपल्या देशात उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही। कारण एक दिवस बेरोजगार रस्त्यावर येणार आहे, माझे शेतकरी रस्त्यावर येणार आहे, या सगळ्या गोष्टी रस्त्यावर येणार आहे। आणि पाठिंबा आता मी गेल्यानंतर खांद्याला खांदा लावून बसणार आहे तिथं सुद्धा।